हेलो लर्नर्स, आज आपण शिकणार आहोत टीचिंग प्रॅक्टिसबद्दल। या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत प्रेझेंटेशन स्किल्सचे महत्त्व सांगणे, प्रभावी प्रेझेंटेशन स्किल्स अनुसरणे। चला तर सुरू करूया। फळा वापरण्याचे कौशल्य। ब्लॅकबोर्ड किंवा फळा वर्गातील अभ्यासासाठी एक वास्तविक संपत्ती आहे, कारण हा सरळ ट्रेनिशच्या इंद्रियांशी जोडलेला असतो आणि त्यांची धारणा मजबूत करतो। फळा वापरण्याच्या पद्धतीला फळा वापरण्याचे कौशल्य म्हटले जाते। हे या घटकांमुळे महत्त्वाचे आहेत: स्पष्टता, प्रेरणा, समग्र चित्र, विविधता। घटक: फळा वापरण्यासाठी सूचना म्हणून घटकांचे काही मुद्दे: योग्य वापर, अचूकता, स्थितीची तपासणी करणे, उजेडाची तपासणी करा, स्वच्छतेची तपासणी करा, खडू, डस्टर, पॉइंटरचा वापर, खडू दाबणे, लिहिताना बोलणे, झाकू न देणे, खोडणे। संपवण्याचे कौशल्य: हे कौशल्य सेट इंडक्शनला पूरक आहे। हे तेव्हा प्राप्त होतं जेव्हा एखादं लेसन किंवा लेसनच्या भागाचे मुख्य लक्ष्य, सिद्धांत आणि मुख्य संकल्पनांना ट्रेनीजमार्फत समजून घेतले जाते आणि ते या नव्या ज्ञानाला, जो ते आधीपासून जाणतात, त्यासोबत जोडू शकतात। याचा अर्थ जे शिकवलं गेलं आहे त्याला फक्त सारांशित करणं नाही, तर त्या विषयाशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींना कव्हर करूनच हे कौशल्य पूर्ण होईल। शिक्षण कौशल्याचे घटक: शिक्षण कौशल्यामध्ये शिक्षकाच्या मौखिक आणि अमौखिक दोन्ही प्रकारचे पाहण्यायोग्य आणि मोजमाप करण्यायोग्य वर्तन सामील असतात। 3 घटक सामील आहेत. धारणा: प्रशिक्षक काळजीपूर्वक पाहण्यासाठी आणि प्रतिक्रिया प्राप्त करण्यासाठी धारणेचा वापर करतात। अनुभूती: यामध्ये विचार आणि समस्या समाधान सामील आहे, जिथे शिक्षक आपल्या ज्ञानाबद्दल जाणतात। क्रिया: शिकवण्याच्या कौशल्यासाठी प्रशिक्षकांना आपल्या ज्ञानाला वर्गामध्ये प्रभावी पद्धतीने व्यवहारात आणण्याची गरज असते। एखाद्या लेसनचे सादरीकरण आणि प्रेरणा निश्चित करण्याचे कौशल्य: एखाद्या लेसनचे सादरीकरण करण्याच्या कौशल्यामध्ये ट्रेनीसोबत संबंध स्थापित करणे, त्यांचं लक्ष वेधणे आणि महत्त्वाचे विषय सादर करणे सामील आहे। लेसन ज्या प्रकारे सादर केला जातो त्याचा महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो की ट्रेनीज नवे ज्ञान कसे शिकतात। घटक: ट्रेनीजना विषयाबाबत जे पूर्वज्ञान आहे त्याचा जास्तीत जास्त वापर। मागील क्लासमध्ये आपण लेसन प्लॅन करण्याबाबत शिकलो होतो, म्हणजे की ते होतं लेसन प्लॅन। आता आजचा टॉपिक आहे डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन करणे। सामान्य जागरूकता। अन्वेषणासाठी उपकरणे आणि तंत्र। भूतकालीन आणि नव्या ज्ञानामधील संबंध। परिस्थिती बनवणे। उपयुक्त उपकरणांचा वापर करणे, उदाहरणार्थ प्रश्न विचारणे, लेक्चर देणे, श्रव्य दृश्य सहाय्यक सामग्री, प्रदर्शन, भूमिका निभावणे। परिपक्वता पातळीनुसार निरंतरता टिकवून ठेवणे। विचारांचा एक क्रम। तर्क: ट्रेनीजच्या प्रतिक्रियांशी संबंधित, प्रशिक्षकांच्या बोलण्याशी संबंधित, मौखिक किंवा अमौखिक व्यवहाराची प्रासंगिकता। भूतकालीन ज्ञानाचे परीक्षण: भूतकालीन अनुभवांचा उपयोग करणे, ताळमेळ स्थापित करणे, लेसनचे अचूक उद्देश, लेसनची आवश्यकता तसेच महत्त्व। आवड निर्माण करा, आश्चर्यचकित करणे, कथा ऐकवणे, उत्साह दाखवणे। समजावण्याचं कौशल्य: समजावणे, संकल्पना, विचार, घटना किंवा प्रसंगांमधील संबंधांना प्रदर्शित करते। वर्गामध्ये हे जोडल्या गेलेल्या कथनांची एक साखळी आहे, जे शिकवलेल्या संकल्पना स्पष्ट करते। समजावण्याचे कौशल्य एखाद्याला एखादी संकल्पना, सिद्धांत किंवा घटनेला समजून घेण्यासंदर्भात आहे। हे 2 प्रमुख पैलूंवर अवलंबून असतं: उपयुक्त कथन निवडणे आणि या कथनांना जोडणे आणि प्रभावी पद्धतीने वापरणे। स्पष्टीकरणाच्या श्रेणी: अपेक्षित वर्तन, प्रास्ताविक विधान, समारोपाचे विधान, समजावणाऱ्या दुव्यांचा वापर, दृश्य तंत्रांचा वापर। ट्रेनीजसाठी रोचक, तांत्रिक शब्द व्याख्यान्वित करणे, ट्रेनीजच्या आकलनाचे परीक्षण करणे। अनपेक्षित वर्तन, अप्रासंगिक गोष्टी, निरंतरता नसणे, प्रवाहीपणा नसणे, अस्पष्ट शब्द आणि वाक्ये। अपेक्षित वर्तन, प्रास्ताविक विधान, ट्रेनीजचे लक्ष वेधणे आणि टिकवून ठेवणे, स्पष्टीकरणासाठी संकेत देणे, स्पष्टीकरणाचे संपूर्ण विवरण देणे,
समारोपाचे विधान. शेवटी थोडक्यात सांगा, एका चित्रात सादर करा. तार्किक निष्कर्ष काढणे. समजावणाऱ्या दुव्यांचा वापर. जोडणारे शब्द आणि वाक्ये. कथनामध्ये निरंतरपणा आणणे. सामान्यपणे संयोग आणि पूर्वपद इत्यादी. परिणामी कारण, म्हणून, या कारणास्तव इत्यादी. दृश्य तंत्रांचा वापर. एक चित्र 10,000 शब्दांसमान आहे. फळा, सारणी, मॉडेल, चित्रे इत्यादी. तांत्रिक शब्द समजावणे. योग्य पद्धतीने समजावणे. जर नाही तर स्पष्टीकरण कठीण होतं. ट्रेनिजसाठी रोचक बनवणे. रोजची उदाहरणे देऊन. साध्या वाक्यांचा वापर करून. संचारांच्या वेगवेगळ्या माध्यमांमधून ट्रेनिजच्या आकलनाचे परीक्षण करणे. योग्य प्रश्न विचारणे. काही साधे प्रश्न. अनिष्ट किंवा अनपेक्षित वर्तन, अप्रासंगिक गोष्टी जेव्हा विषयाशी संबंधित नसतील, गोंधळात टाकते आणि मुद्द्यावरून विचलित करते. चला पटकन आतापर्यंत काय शिकलो त्यावर एक नजर टाकूया. शिकवण्याच्या अभ्यासाचे दिशानिर्देश. सिद्धांतासाठी लेसन प्लॅनचा योग्य प्रारूपाचा वापर करा. प्रॅक्टिकलसाठी डेमो प्लॅनचा योग्य प्रारूपाचा वापर करा. चांगल्या ताळमेळाने सुरुवात करा. बसण्याच्या व्यवस्थेची तपासणी करा. उपकरण आणि शिक्षण सहाय्यक सामग्रीची तपासणी करा. लेसनचे जे काही शीर्षक असेल ते फळ्यावर स्पष्टपणे लिहा. लेसनचे उद्देश स्पष्टपणे सांगा. भूतकालीन ज्ञानाची समीक्षा करा आणि त्याला वर्तमान विषयाशी जोडा. ट्रेनीजना शिकण्याचा उद्देश उदाहरणासहित सांगून प्रेरित करा. माहिती क्रमाने सादर करा. आवाजाची श्रव्यता. वर्गाला शिकवा. ट्रेनीजसोबत डोळ्यांचा संपर्क टिकवून ठेवा. फळ्यावर स्पष्टपणे लिहा. स्पेलिंग आणि प्रक्रियात्मक चुका टाळा. रंगीत खडू आणि पेनचा योग्य वापर करा. फळा स्वच्छ करण्यासाठी डस्टरचा वापर करा. आवश्यक असल्यास पॉइंटरचा वापर करा. पॉइंटर हलवू नका. योग्य वेळी दृश्य सहाय्यतेचा वापर करा आणि समजवा. महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर द्या. ऑपरेशनची पुनरावृत्ती करा आणि प्रदर्शनादरम्यान सुरक्षेवर भर द्या. सर्व पायऱ्यांवर योग्य प्रकारच्या प्रश्नांचा वापर करा. उत्तर ऐका, प्रशंसा करा आणि पुनरावृत्ती करा. उद्देशांच्या संदर्भात लेसनचा सारांश प्रस्तुत करा. लेसन वेळेवर संपवा. शिकवण्याच्या प्रक्रियेचा विस्तार करा. पुढील लेसन काय असेल ते सांगा. मला आशा आहे की तुम्ही या सेशनमध्ये शिकवण्यात आलेले सर्व समजला आणि शिकला असाल. तर भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग व्हिडिओमध्ये. थँक्यू आणि तोपर्यंत गुड बाय.